गेले 3 वर्ष सत्ताधाऱ्यांचे दलाल सुप्रीम कोर्टामध्ये आमचं आरक्षण अडवायला बसले होते. आम्ही आभार मानतो सुप्रीम कोर्टाचे की सुप्रीम कोर्टाने त्यांची नाटकं फेटाळून लावली आणि आज परत आपण इलेक्शनला सामोरे जातो. पण जोपर्यंत पवार साहेबांची आठवण आपण का काढली पाहिजे, तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरिबाला प्रतिनिधित्व मिळत नाही, मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत तिचं हित त्याला साधता येणार नाही. पहिल्यांदा देशामध्ये विचार जर आधुनिक काळामध्ये कोणी मांडला असेल तर तो पवार साहेबांनी मांडला. आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला अध्यक्ष पण झाली, ओबीसीचा अध्यक्ष पण झाला, नागपूरचा मेयर पण ओबीसी झाला. जे कधीही घडलं नसतं ते पवार साहेबांमुळे या देशात